माझ्या आईचा अभिमान वाटतो। आता जर माझ्या एखाद्या मैत्रिणीने मला विचारले की तुझी आई काय करते, तर मी नक्कीच अभिमानाने सांगेन की ती सफाई कामगार आहे। पण काही दिवसांपूर्वी माझ्या आईच्या नोकरीबद्दल कोणी विचारलेले मला मुळीच आवडत नसे। गेल्याच वर्षी अनिता आणि मी शाळेत जायला निघालो होतो। आम्ही मजेत गप्पा गोष्टी करत चाललो होतो। अचानक तिने मला विचारले, तुझी आई कुठं नोकरी करते? या प्रश्नाने मी एकदम सावध झाले आणि प्रश्नाचं उत्तर देण्याच्या ऐवजी मी तिलाच विचारले, तुझी आई काय करते? तिने अभिमानाने चटकन उत्तर दिले, ती इंजिनियर आहे। तुझी? मी थोडा वेळ गोंधळले आणि खालच्या आवाजात हळूच पुटपुटले, जाऊ देते। त्या दिवशी माझे लक्ष कुठेच लागेना। खेळाच्या तासाला मी वर्गातच बसून राहिले। शाळा सुटल्यावर मी घरी आले। मला खूप उदास वाटत होते। मी तिच्याकडे टक लावून बघते आहे हे आईच्या लक्षात आले असावे। तिने मला प्रेमाने विचारले, एवढा कसला विचार करते आहेस मिनूबाळ? मी नाराजीच्या स्वरात आईला म्हटले, आई, तू सफाई कामगार का झालीस? माझ्या मैत्रिणी मला तुझ्या नोकरीबद्दल विचारतात तेव्हा त्यांना उत्तर द्यायची हिंमतच होत नाही माझी। आई एकदम चकित झाली। तिचे डोळे अधिकच विस्तारले गेले। भुवया किंचित उंचावल्या गेल्या। तिने माझ्याकडे नाराजीचा एक कटाक्ष टाकला आणि म्हणाली, मिनू, माझ्या कामाविषयी तुझे विचार असे असतील असं मला कधीच वाटलं नव्हतं। अगं, काम कोणतंही असो, ती तर एक सेवा आहे। मी हे सफाईचं काम केलं नाही तर आपल्या या शहराची काय अवस्था होईल याची कल्पना तरी करता येईल का? आम्ही सफाई कर्मचाऱ्यांनी सफाई केली नाही तर तुला आणि तुझ्या मैत्रिणींना कचऱ्याच्या ढिगात राहावे लागेल। आम्ही सफाईचं काम करून स्वतः अस्वच्छ होतो, पण टीप या पानाप्रमाणे आहे, सगळा परिसर स्वच्छ करतो। लोकांना स्वच्छ जागेत राहता येते। आईच्या बोलण्यात तळमळ होती। दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणेच मी रेल्वे स्टेशनवर गेले। तिथे आईची सफाई कामगार म्हणून नेमणूक झाली होती। 2 फळवाल्यांचे बोलणे माझ्या कानांवर पडले। ती निर्मलाताई मोठी जागरूक असते। तिची नेमणूक इथे आहे, तोपर्यंत आपला हा विभाग स्वच्छ आणि नीटनेटका राहणारच। ते 2 फळवाले माझ्या आईची स्तुती करत होते। मी इकडे तिकडे पाहिले। थोड्याच अंतरावर आई झाडताना मला दिसली। एक मोठा उंच काठीचा झाडू घेऊन आई काळजीपूर्वक झाडत होती। मी आईला मोठ्याने हाक मारणार एवढ्यात एक घटना घडली। आई लक्षपूर्वक झाडत होती। त्याचवेळी रुबाबदार पोशाखातला एक तरुण आईच्या जवळून जात होता। त्या तरुणाच्या पॅन्टवर धूळ उडाली। आईने एकदम चमकून वर पाहिले आणि ती पटकन म्हणाली, माफ करा हं। पण तो तरुण एक पाय पुढे घेऊन रागाने आईला म्हणाला, हे तुम्ही साफ करून द्यायला पाहिजे। आईने न कचकता, क्षणाचाही विलंब न लावता शांतपणे त्याच्या पॅन्टवरची धूळ काळजीपूर्वक साफ केली। त्याबरोबर तो तरुण वरमला। त्याचा चेहरा पडला। त्याने पाय मागे घेतला। तो शरमून म्हणाला, राहू द्या ताई, आणि खजील होऊन तो निघून गेला। त्या तरुणाचा तो ओशाळलेला चेहरा आणि आईचे त्याच्याशी शांत आणि सभ्य वर्तन मी पाहिले। मला तिच्या कामाविषयी आदर वाटला। या घटनेने मला माझ्या आईची खरी ओळख पटली। त्या फळवाल्यांनी माझ्या आईच्या कामाचे महत्त्व ओळखले होते। त्यांना माझ्या आईच्या कामाबद्दल केवढा विश्वास होता। माझी आई आपले हे शहर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवायला मदत करते, अशी गुणी आई मला मिळाल्याबद्दल मी तिचा अभिमान नको का बाळगायला? त्या दिवसापासून मला कोणीही विचारले, तुझी आई कोणती नोकरी करते, तर मी त्यांना अगदी अभिमानाने सांगते, माझी आई सफाई कामगार आहे। शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांकडून